श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हिंदू धर्मात दर महिन्यात येणाऱ्या अमावस्येला विशेष महत्त्व आहे, परंतु मार्गशीर्ष अमावस्येचा विचार केला तर त्याचे महत्त्व हे आणखीनच वाढते. ही अमावस्या वर्षातील शेवटची अमावस्या असणार आहे. या दिवशी स्नान, दान आणि प्रार्थना केल्याने शाश्वत पुण्य मिळतं. तसेच 19 डिसेंबर रोजी पहाटे 4:59 ही अमावस्या तिथी सुरू होईल, तर ही तिथी 20 डिसेंबर रोजी सकाळी 7:12 संपेल. त्यामुळे वर्षातील शेवटची अमावस्या ही जरी शुक्रवारी असली तरी पण आपण अगदी उपाय हे शुक्रवार आणि शनिवार या दोन्ही दिवशी नक्कीच करू शकता. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. तसेच आपण मेहनत करत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे यश मिळत नाही. तसेच या उलट आपण एखादं घर बघत असतो, तर त्या घरामध्ये ऑलरेडी श्रीमंती असते, तरी पण त्या घरामध्ये पैसा येत असतो. तसेच त्या घरामधील मुलांची देखील प्रगती होत असते. मग त्या घरामध्ये पितरांची सेवा केली जाते, त्याचसोबत कुलदेवतेची देखील सेवा केली जाते. त्यामुळे त्या घरामध्ये पैशाची कमतरता भासत नाही. उलट आपल्या घरामध्ये आपण एखादं काम हाती घ्या, ते काम करण्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागते, तेव्हा ते काम कुठेतरी पार पडत असतं. किंवा मुलांचे विवाह जुळून येत नाही, मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही, घरामध्ये आजारपण असतं, आर्थिक टंचाई असते आणि पैसा नसला तर काहीही सुचत नाही. आता आपल्या घरामध्ये अगदी पितृदोष असो किंवा पितृदोष नसो, तरी पण अमावस्येच्या दिवशी जर आपण पितरांची सेवा केली, पूजा केली, तर आपल्याला नक्कीच आयुष्यामध्ये यश मिळेल व आपली सर्व कामे मार्गी लागतील. आपल्या घरामध्ये पैसा येईल व सर्व कामे व्यवस्थित होतील. तर या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या, याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील आपल्या पूर्वजांचा, पितरांचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल. आता या अमावस्येच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते. आता या दिवशी सकाळी उठल्यानंतर किंवा अगदी सकाळी उठल्यानंतर जर तुमच्या लक्षात राहिले नाही तर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हे काम करू शकता. तर आपल्या उंबरठ्याजवळ थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. अगदी उंबरठ्याच्या दोन्ही साईडनं पाणी शिंपडावं. आता मातीच्या भांड्यातील पाणी असेल तर अतिउत्तम होईल, पण जर मातीच्या भांड्यातले पाणी नसेल तर अगदी कोणतंही रेग्युलर पाणी घेतलं तरी पण चालेल. हे पाणी आपण उंबरठ्याच्या दोन्ही साईडनं शिंपडावं. आता हे पाणी शिंपडत असताना ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आता इथे पाणी का शिंपडायचं, तर अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येत असतात आणि ते उंबरठ्याजवळ येऊन थांबतात. आपण जर तिथे पाणी शिंपडले तर त्यांचा आत्मा तृप्त होतो व ते आपल्याला शुभ आशीर्वाद देतात. म्हणून प्रत्येक अमावस्येला आपल्या उंबरठ्याजवळ मातीच्या भांड्यातील पाणी हे आवर्जून शिंपडायचंच आहे. आता तिथे पाणी शिंपडल्यानंतर आपण या दिवशी अगदी दक्षिण दिशेला देखील थोडंसं पाणी शिंपडायचं आहे, म्हणजेच पाणी टाकायचं आहे. आपण एक तांब्या भरून पाणी घ्या, त्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाका, थोडेसे काळे तीळ टाका आणि असं पाणी आपण दक्षिण दिशेला टाकायचं आहे. आता दक्षिण दिशेला हे पाणी टाकत असताना ते पाणी आपल्या पायावरती पडणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता हे पाणी टाकत असताना देखील आपण ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आपण पूर्वजांची जेवढी सेवा करू तर तेवढी सेवा ही कमीच आहे आणि पूर्वजांची, पितरांची सेवा केली तर आपल्याला आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही. आता हे उपाय कोण करू शकतं, तर शक्यतो घरामधील जे काही वडीलधारी व्यक्ती आहे, आजी असतील, आजोबा असतील, तर त्यांनी हे उपाय करावे. पण त्यांना जर शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही जरी हे उपाय केले तरी पण चालेल. फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हे उपाय करता येणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जो काही उपाय करत आहोत तर त्या उपायाबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही. अगदी शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो. भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगतो, मग आपण जो काही उपाय केला तर तो सफल ठरत नाही, कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल, आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही. त्यामुळे कुणालाही न सांगता गुपचूप आपण हे उपाय करायचे आहे. अगदी काही काही व्यक्ती असे असतात की ते फक्त तोंडावरती गोड गोड बोलत असतात, पण त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट कटुताही असतेच. त्यामुळे कुणालाही न सांगता आपण हे उपाय करायचे आहे. आता अमावस्येच्या दिवशी आपल्याला पितरांसाठी दिवा लावायचा आहे. तर हा दिवा तुम्ही कधी लावायचा आहे, तर अगदी संध्याकाळी जेव्हा सर्वजण, सर्व व्यक्ती घरात येतील तेव्हा आपल्याला हा दिवा लावायचा आहे. तर यासाठी आपल्याला
घरामध्ये 2 दिवे लावायचे आहे. एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये आपण थोडेसे अखंड तांदूळ टाकावे. तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यावरती मातीची पणती किंवा कणकेचा दिवा ठेवायचा आहे. आता या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल टाकायचं आहे आणि जर तिळाचं तेल नसेलच तर अशा वेळेस अगदी तुम्ही मोहरीचं तेल किंवा शुद्ध तुपाचा वापर करू शकता. पण शक्यतो तरी तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकण्याचा प्रयत्न करा. जिथे पूजेचं साहित्य मिळतं तर तिथे तिळाचं मोहरीचं तेल सहज मिळून जाईल. आता हे तेल टाकल्यानंतर आपल्याला दुहेरी वातीची एक वात करायची आहे, ती टाकायची आहे. त्या वातीला देखील हळदी कुंकू लावायचं आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला फूल व्हायचं आहे. आता हा दिवा आपण घरामध्ये दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. घरामध्ये जी पण दक्षिण दिशा असेल तिथे हा दिवा ठेवायचा आहे. तिथे आसन घेऊन बसायचं आहे. आता घरामध्ये दक्षिण दिशेला बसणे शक्य नसेल तर घराच्या बाहेर अगदी दक्षिण दिशेकडे दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल. तिथे आसन घेऊन बसायचं आहे. दिव्याला देखील फूल व्हायचं आहे. थोडेसे काळे तीळ आपण हातामध्ये घ्यायचे आहे. अगदी 11 किंवा 21 काळे तीळ घ्या आणि हे काळे तीळ आपल्या पूर्वजांचं स्मरण करत त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे. आता आपल्याला आपल्या पूर्वजांची नावं घ्यायची आहे. तुम्हाला जर पूर्वजांची नावं आठवत असतील तर तुम्ही त्यांची नावं घेऊ शकता किंवा ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप केला तरी पण चालेल. पण आपण या मंत्राचा जप आवर्जून करायचाच आहे. तसेच पितृ अष्टक देखील पठण करायचं आहे. म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या, श्रवण केलं तरी पण चालेल. त्याचसोबत आपण आपल्या पूर्वजांकडे माफी देखील मागायची आहे. आपण म्हणायचं आहे, माझ्याकडून जर काही चूकभूल झाली असेल, घरातील लहान्यांकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे. पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू, असे आपण आपल्या पूर्वजांना आवर्जून म्हणायचंच आहे. आणि यानंतर आपण आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त व्हावा, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना देखील करायची आहे. त्यानंतर त्या दिव्याचं दर्शन घ्यायचं आहे आणि आपली इच्छा मनोकामना तिथे व्यक्त करायची आहे. कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो. घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून मेहनत करून कष्टाचे फळ मिळत नाही. जे काही आहे तर ते मनापासून आणि श्रद्धेने आपण आपल्या पितरांना सांगायचं आहे. तसेच तुमचा आशीर्वाद आमच्यावरती सदैव राहू द्या असे देखील आपण म्हणावे. तर आता हा दिवा किती वेळ प्रज्वलित ठेवायचा आहे? रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला दिवा प्रज्वलित ठेवणे शक्य असेल तर आवर्जून रात्री 12 वाजेपर्यंत हा दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे. आता तुम्ही त्यामध्ये परत तेल देखील टाकू शकता आणि दुसऱ्या दिवशी हे जे काही कापसाची वात असेल, काळी तीळ असेल तर ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे. आता हा लावला आपण एक घरामध्ये दिवा. त्यानंतर या दिवशी अगदी नदीकाठी, तलावाकाठी तिथे दिवा लावणे याला देखील खूप महत्त्व आहे. पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही. जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून नदीकाठी, तलावाकाठी दिवा लावा. तसेच आपण घरामध्ये आणखीन एका ठिकाणी असाच दिवा लावायचा आहे. तर आपण जिथे पाणी भरून ठेवत असतो, पाण्याचा माठ असेल, पाण्याचा हंडा असेल किंवा अगदी पाण्याचं फिल्टर असेल तर तिथे जरी तुम्ही असा दिवा लावला तरी पण चालेल. एक प्लेट घ्या. प्लेटमध्ये आपण कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे. कुंकुवामध्ये आपण गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे. ओल्या कुंकुवाने प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक आहे. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामेही होत असतात. त्यावरती थोडेसे अखंड अक्षता अर्पण करा आणि त्यावरती आपल्याला कणकेचा किंवा मातीचा दिवा ठेवायचा आहे. त्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल टाकायचं आहे. तसेच आपल्याला त्यामध्ये देखील थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तिथे दिवा प्रज्वलित केल्यावरती देखील आपण आपल्या पूर्वजांचं, आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे आणि पूर्वजांकडे माफी देखील मागायची आहे. यामुळे आपले पितर हे भरभरून आशीर्वाद आपल्याला देत असतात व आपल्या घरामधील पितृदोष देखील दूर होण्यास मदत होत असते. तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणे याला देखील खूप महत्त्व आहे. तुमच्या इथे जर कुठे जवळपास पिंपळाचं झाड असेल तर पिंपळाच्या झाडाखाली या दिवशी दिवा लावावा. पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो. तिथे जर दिवा लावला तर माता लक्ष्मी ही अत्यंत प्रसन्न होत असते व आपल्या घरातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते. आता पिंपळाच्या झाडाखाली जर दिवा लावायचा असेल तर तिथे चौमुखी दिवा लावला जातो. त्यामध्ये देखील तिळाचं तेल आणि थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. तसेच पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि
प्रदक्षिणा करून झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली इच्छा मनोकामना तिथे व्यक्त करायची आहे. मग कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील तुमची नक्कीच पूर्ण होत असते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.